लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध। रजनी ब्रँड पाताच पसंत होईल। जेंट्ससाठी कुर्ता, जीन्स, टी शर्ट, पॅन्ट, फॉर्मल पॅन्ट, शर्ट, शेरवानी, ब्लेझर, इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी। किड्स वेअर मध्ये कुर्ता, रेडीमेड शर्ट, पॅन्ट, ब्लेझर, फेट्यामध्ये सत्कारी फेटे, नवरदेवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी, पत्ता शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। खंजिरेमाळा येथील इचलकरंजी महानगरपालिकेचा रिक्रिएशन हॉल हा सुविधेअभावी बंद असल्याने महानगरपालिकेचे उत्पन्न खुंटले असून या परिसरातील नागरिकांना अल्प दरात मिळणारा हॉल असून अडचण झाली आहे। त्यामुळे या हॉलची कामे तात्काळ करून नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी मंगळवार बैतूल माल फाउंडेशन इचलकरंजी आणि मंगळवार पेठ परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांच्या मार्गदर्शनात इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत भाड्याने घरगुती कार्यक्रमासाठी रिक्रिएशन हॉल देण्यात येतो। रिक्रिएशन हॉलमध्ये कोणत्याही सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे। सुविधा अभावी रिक्रिएशन हॉलमध्ये कोणीही कार्यक्रम घेत नाहीत, त्याचा फटका महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीवर होत आहे। या निवेदनाद्वारे आपणास विनंती करत असून प्रामुख्याने या ठिकाणी वापराचे पाणी, पिण्याचे पाणी, लाईट सुविधा, बाथरूम, शौचालय या सुविधा उपलब्ध करून द्यावे व प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे। तर यावर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी प्रशासनाला सक्त सूचना केल्या असून आचारसंहितेनंतर हॉलच्या सर्व सुविधा पूर्ववत करून देण्यात येतील असे आश्वासन दिले आहे। यावेळी माजी नगरसेवक राहुल खंजिरे, प्रमोद खुडे, सुशांत रानबरे, हिदायत अत्तार, शफीक बागवान, बबलू समडोळे, ताहिर जमादार, फारूक अत्तार, असलम तांबोळी, सलीम अत्तार, ताहिर शिरगावे, इम्रान समडोळे, लुकमान समडोळे, इकबाल अत्तार आदी उपस्थित होते। भागातील नागरिकांच्या इचलकरंजी शहराला उपयोगी पडणारे एकच कार्यालय असं आहे जेणेकरून तिथे सोयीसुविधा पुरवणं आवश्यक होतं। काही निवडणुकीच्या काळात किंवा काही कामं अपुरी राहिल्यामुळं ती कामं पुढील काळामध्ये होण्याच्या दृष्टीनं आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं। आयुक्तांनी त्वरित त्यावर आदेश देऊन कामं ही वेळेत आचारसंहितेनंतर चालू केली जातील आणि पाण्याची सोय त्वरित करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे।